नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण राजकीय घडामोडींचा दुसरा टप्पा अभ्यासता। याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्याच्यानंतर काही प्रश्न अशा प्रकारे आपण या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। तर लगेच आपण आपल्या विषयाला सुरुवात करतोय। आजचा आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला दिसतो या ठिकाणी, जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024। जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 हे राज्यसभेमध्ये पारित झाले 6 फेब्रुवारीला, लोकसभेमध्ये पारित झाले 8 फेब्रुवारीला। फेब्रुवारी 2024 ची ही घटना आहे। थोडीशी आपण याच्यावरती चर्चा करूयात। आपण सुरुवातीलाच म्हटलं की कशा संबंधीचं विधेयक आहे, तर जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 असे याला म्हटलं जातं। आता हे विधेयक आणलंय, या विधेयकामुळे पूर्वीच्या कोणत्या कायद्यामध्ये बदल होणार आहे का? तर हो, पूर्वीच्या एका कायद्यामध्ये बदल होणार आहे। कोणत्या कायद्यामध्ये? 1974 चा जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम, या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। म्हणजे पूर्वीच्या अधिनियमामध्ये सुधारणा झाली आहे, तर पूर्वीचा अधिनियम कधीचा होता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पूर्वीचा अधिनियम 1974 सालचा आहे। उद्देश काय आहे? उद्देश असा आहे की केंद्र सरकारची जी मानकं आहेत त्या मानकांनुसार राज्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती करायची। केंद्र सरकारच्या मानकांनुसार राज्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी हे विधेयक 2024 मध्ये आणलेले, फेब्रुवारी 2024। ठीक आहे। हे जे विधेयक आणलंय, हे विधेयक सुरुवातीला कोणत्या राज्यांना लागू होईल? तर हे विधेयक सुरुवातीला हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू होणार आहे। तशा प्रकारे हे महत्त्वाचं विधेयक आपण थोडक्यात याची माहिती समजावून घेतली। जल प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 असं म्हटलं जातं। या विधेयकामुळे पूर्वीच्या कोणत्या अधिनियमामध्ये सुधारणा होणार आहे याचा पण आपण विचार केला। आपल्या लक्षात आलं 1974 च्या जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियमामध्ये सुधारणा होणार आहे। उद्देश पण आपण लक्षात घेतला की केंद्र सरकारची जी मानकं आहेत त्या मानकांनुसार राज्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते। आणि हे विधेयक सुरुवातीला कोणत्या राज्यांमध्ये लागू होणार आहे? तर हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू होणार आहे, हे लक्षात ठेवायचं। आता याच्यावरचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूयात। जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 साठी पूर्वीच्या कोणत्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे? 1974 चा जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम, या अधिनियमामध्ये सुधारणा केली जाईल। पुढचा प्रश्न पहा, जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक सुरुवातीला कोणत्या राज्यांमध्ये लागू होणार आहे? कोणत्या? हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहे। तर अशा प्रकारे ही घडामोड आपल्या लक्षात ठेवायची। अशा प्रकारचा अधिनियम आलाय, त्याच्यामध्ये काय सुधारणा आहेत हे आपल्या लक्षामध्ये आले। आता आपण पुढे जाऊया। आजचा आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन लोकपालांची नियुक्ती। तर हे IMP करून ठेवा, कदाचित कोण आहेत ते नवीन लोकपाल याविषयी प्रश्न विचारला जाईल, तर ते मग आपल्याला माहिती असणं गरजेचं। नवे लोकपाल कोण नेमणूक झालाय? तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजय खानविलकर यांची नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे। 27 फेब्रुवारी 2024 ला नियुक्ती। कोणी नियुक्त यांना शपथ दिलेली आहे? तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 10 मार्च 2024 ला यांना राष्ट्रपती भवनामध्ये शपथ दिली। हे आहेत अजय खानविलकर। लक्षात आलं? नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अजय खानविलकरांची। आणि मग आपण उल्लेख केल्याप्रमाणे यांना कोणी शपथ दिली? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। आता नाव लक्षामध्ये आलं आपल्या, काही गोष्टी आपण पाहूयात। याच्या अगोदर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे लोकपाल होते। त्यांचा कार्यकाळ संपलाय। त्यांचा कार्यकाळ 27 मे 2022 मध्ये संपलेला या पिनाकी चंद्र घोष। आणि यांच्यानंतर मग या पिनाकी चंद्र घोष यांच्यानंतर प्रदीप कुमार मोहंती हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते। आणि आता कोणाची नेमणूक झाली? तर अजय खानविलकर यांची नेमणूक झाली। लक्षात आलं? मग याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, मला असं वाटतं। तर हे लक्षामध्ये ठेवायचे की
नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती कोणी झाली, त्यांना शपथ कोणी दिली, आणि आपण म्हटलं की अगोदरचे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांचा कार्यकाळ संपला होता 27 मे 2022ला. त्यानंतर त्यांच्या जागी प्रदीप कुमार मोहंती हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आणि आता सध्या यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाले अजय खानविलकर यांची. यासोबत केंद्र सरकारनं आणखी काय केलंय याचा विचार करा. केंद्र सरकारनं आणखी 6 सदस्यांची नियुक्ती केलेली आहे. याच्यामध्ये अध्यक्ष हे आहेत पण सदस्यांची आणखी 6 सदस्यांची नियुक्ती केली. त्या 6 सदस्यांच्या नियुक्तीवर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातील त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. 6 सदस्य. सुरुवातीला हे सदस्य कोणत्या प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे सदस्य नेमलेत, न्यायिक सदस्य आणि गैर न्यायिक सदस्य. मग न्यायिक सदस्य कोण आहेत, त्याच्यामध्ये कोणती महत्वाची व्यक्तिमत्व आहेत आणि गैर न्यायिक सदस्यांमध्ये कोणती महत्वाची व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आपण विचार करूया. सुरुवातीला न्यायिक सदस्यांचा विचार करा. कोण आहे? लिंगप्पा नारायण स्वामी, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत लिंगप्पा नारायण स्वामी. त्यानंतर संजय यादव, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश. त्यानंतर ऋतुराज अवस्थी, कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश. तर हे 3 जण न्यायिक सदस्य. आपण काय म्हटलं, नवीन लोकपालाच्या नियुक्ती बरोबरच केंद्र सरकारने काय केलंय तर 6 सदस्यांची नियुक्ती केली. त्या 6 सदस्यांमध्ये 3 सदस्य न्यायिक सदस्य आहेत आणि उरलेले 3 सदस्य गैर न्यायिक सदस्य आहेत. हे आपल्या लक्षात आलं. न्यायिक सदस्यांमध्ये यांची नेमणूक झाली. आता तुम्हाला थोडंसं अवघड करून प्रश्न विचारायचा असेल तर या न्यायिक सदस्यांवर कसा प्रश्न विचारला जाईल पहा. नुकतीच हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयाच्या कोणत्या माजी मुख्य न्यायाधीशाची याच्यामध्ये नवीन न्यायिक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे? लिंगप्पा नारायण स्वामी. तसाच प्रश्न पुन्हा विचारला जाईल. या 6 सदस्यांमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कोणत्या माजी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे संजय यादव. आणि पुन्हा असंही विचारतील की याप्रमाणेच या 6 सदस्यांमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कोणत्या माजी मुख्य न्यायाधीशाची न्यायिक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे? तर ऋतुराज अवस्थी. म्हणजे 3घांची नावं आणि हे 3 कुठून आलेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे याच्यावर जर प्रश्न खोलवर जाऊन विचारला तर ते तुम्हाला ओळखता येईल. मग फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, लिंगप्पा नारायण स्वामी हिमाचल प्रदेश, संजय यादव अलाहाबाद, ऋतुराज अवस्थी कर्नाटक. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे आणि नक्की माहिती पाहिजे. तर हे इथे दुर्लक्ष करू नका. हे 3 न्यायिक सदस्य आणि ते कुठून आलेत एवढं फक्त लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे 3 न्यायिक सदस्य आपण पाहिले. आपण म्हटलं 6 सदस्यांमध्ये 3 न्यायिक सदस्य होते आणि 3 गैर न्यायिक सदस्य होते. उरलेले 3 गैर न्यायिक सदस्य कोणते होते? सुशील चंद्रा, पंकज कुमार, अजय तिर्की. याच्यामध्ये एक सदस्य मात्र तुम्हाला लक्षामध्ये ठेवावा लागेल की या 6 सदस्यांमध्ये कोणत्या माजी मुख्य निवडणूक आयुक्तांची गैर न्यायिक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. हा प्रश्न पण इथे विचारला जाऊ शकेल. तर सुशील चंद्रा किंवा डायरेक्ट विधान आपल्याला देतील. नुकतीच नवीन लोकपालांची नियुक्ती झाली आहे आणि गैर न्यायिक सदस्य म्हणून माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची नेमणूक झालेली आहे. मग आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे की सुशील चंद्रांची नेमणूक झाली आहे. तर अशा प्रकारे न्यायिक सदस्य कोणते आणि गैर न्यायिक सदस्य कोणते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि इथं विशेषतः ही 3 नावं महत्वाची आणि हे गैर न्यायिक सदस्यांमध्ये सुशील चंद्रा हे नाव तुमच्यासाठी महत्वाचं आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे लोकपालाचा हा जो मुद्दा आला आहे तर तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुन्हा एकदा नुसतं आपण पाहून घेऊयात. नवीन लोकपाल म्हणून नेमणूक झाली आहे. कोणाची झाली आपण म्हटलं? न्यायमूर्ती अजय खानविलकर, निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यानंतर नियुक्ती 27 फेब्रुवारी 2024ला झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. 10 मार्च 2024ला राष्ट्रपती भवनामध्ये यांना शपथ दिली.
आणि यांच्या अगोदर प्रथम कोण होते? न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष होते. त्यांचा कार्यकाळ 27 मे 2022 ला संपला होता. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आता अजय खानविलकर आलेले आहेत. मग या तिन्हीतलं कोणतंही विधान विचारतील. आता त्याचबरोबर आपण काय म्हणलं की केंद्र सरकारने 6 सदस्यांची नियुक्ती पण केली. त्या 6 सदस्यांमध्ये 3 न्यायिक आहेत, 3 गैर न्यायिक आहेत. याचा आपण विचार केला. 3 न्यायिक मध्ये सगळे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. लिंगप्पा नारायण स्वामी हिमाचल प्रदेशातून आलेत, संजय यादव अलाहाबाद, ऋतुराज अवस्थी कर्नाटक. आणि नवीन गैर न्यायिक सदस्यांमध्ये आपण विचार केला की सुशील चंद्रा महत्वाचे आहेत, कारण माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत म्हणून डायरेक्ट तुम्हाला विधानामध्ये विचारतील. हे 4 नावं तुम्हाला सदस्यांमधली कमीत कमी लक्षामध्ये ठेवावी लागतील. महत्वाचे प्रश्न. नवीन लोकपाल म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजय खानविलकर यांची नेमणूक करण्यात आली. नवीन न्यायिक सदस्यांमध्ये कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? लिंगप्पा नारायण स्वामी हिमाचल प्रदेशात, संजय यादव अलाहाबाद. आता हे कसं लक्षात ठेवाल? यादव म्हटले की उत्तर प्रदेश, थोडंसं लक्षात ठेवायचं. आपल्या महाराष्ट्रात पण आहे, पण यादव अलाहाबाद, ऋतुराज अवस्थी कर्नाटक. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. आणि मग नवीन लोकपाल हा महत्वाचा मुद्दा पण आपल्या या ठिकाणी संपला. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे मराठा समाजाला 10% आरक्षण. विधेयक विधिमंडळामध्ये एकमतानं चर्चेविना मंजूर झालंय. कधी मंजूर झालंय विधेयक? 20 फेब्रुवारी 2024 ला मंजूर झालेलं आहे. 20 फेब्रुवारी 2024 ला मंजूर झालंय विधेयक. ठीक आहे, आपण म्हणूयात पुढे कशा संबंधी विधेयक आहे. आता विचार करा. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं, चर्चेविना मंजूर झालं, एकमताने मंजूर झालं, हे आपल्या लक्षात आलं. आता आपल्याला विचार करायचा या विधेयकामध्ये नेमकं काय, किती टक्के आरक्षण देण्याचं ठरवलंय? राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी निमसरकारी नोकरी कोठे, हे पण आपल्या लक्षामध्ये आलं. शिक्षण आणि सरकारी निमसरकारी नोकरीत 10% आरक्षण देणारं विधेयक आहे. म्हणजे विधेयक काय आहे, कशामध्ये आरक्षण द्यायचंय हे पण आपल्या लक्षामध्ये आलं. शिक्षणामध्ये द्यायचंय, सरकारी निमसरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायचंय. पुन्हा आपण विचारलं किती टक्के द्यायचं? 10% द्यायचं, हे आपल्या लक्षात आलं. ठीक आहे. अंमलबजावणी कधी झाली? 26 फेब्रुवारी 2024. तारीख लक्षात ठेवा. लाभार्थी कोण असणार आहे? उन्नत आणि प्रगत गटात न मोडणारी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गामधील व्यक्ती असणार आहेत. शिफारस कोणी केली आहे? शिफारस राज्य मागासवर्ग आयोग यांनी केलेली. याचे अध्यक्ष सुनील शुक्रे हे आहेत. तर अशा प्रकारे हे मराठा समाजासाठी आरक्षण. आपण मराठा समाजाचे आरक्षण म्हणताना काय काय लक्षात घेतलं? सुरुवातीला विचार केला मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, आणि मग मराठा समाजाला जर आरक्षण मिळणार आहे तर असा प्रस्ताव, असं विधेयक मंजूर झालाय, चर्चेविना मंजूर झाला, एकमतानं मंजूर झालाय. मराठा समाजाला कशामध्ये आरक्षण द्यायचं विधेयक मंजूर झालंय? आपण म्हटलं शिक्षणामध्ये, सरकारी नोकरीमध्ये, निमसरकारी नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण मिळणार आहे? 10% आरक्षण मिळणार आहे, हे आपल्या लक्षात आलं. आणि मग याच्यामध्ये ह्याची अंमलबजावणी कधी? तर 26 फेब्रुवारी 2024. आणि शिफारस कोणी केली आहे? राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केली. त्याचे अध्यक्ष सुनील शुक्रे हे त्याचे अध्यक्ष आहेत. आता मागासवर्ग आयोगाच्या काय शिफारशी होत्या याचा आपण विचार करूया. त्या शिफारशींवरती सुद्धा प्रश्न विचारला जाईल. आणि महत्वाच्या शिफारशी काय म्हणताय मागासवर्ग आयोग? मागासवर्ग आयोग म्हणताय की मराठा समाजाचा उल्लेख केला जावा. भारतीय राज्यघटनेमध्ये मराठा समाजाचा उल्लेख करण्यात यावा. मग कोणत्या कलमान्वये करण्यात यावा हे पण सांगितलं, आणि ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. सांगितलंय या ठिकाणी की कलम 342A(3) अन्वये मराठा समाजाचा उल्लेख करण्यात यावा. लक्षात आलं? कोणत्या कलमान्वये भारतीय राज्यघटनेत मराठा समाजाचा उल्लेख करण्यात यावा? तर कलम 342A(3) अन्वये. ठीक आहे, हे आपल्या लक्षात आलं. अशा प्रकारची शिफारस केली आहे. शिवाय आणखी काय म्हणताय मागासवर्ग आयोग? मागासवर्ग आयोग म्हणताय
की मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना, मग ते आरक्षण राज्यघटनेच्या कोणकोणत्या कलमांनुसार देण्यात यावं या आयोगानं शिफारस केली आहे. कोणकोणत्या कलमानुसार देण्यात यावं? कलम 15(4), कलम 15(5) आणि कलम 16(4) अन्वये मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं. 84% मराठा समाज मागास आहे असं मागासवर्ग आयोग म्हणतं. लक्षात आलं? मागासवर्ग आयोगाने काय शिफारशी केल्या हे तुम्हाला परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं मराठा समाजाला आरक्षण मिळतंय कसं, काय, कशात द्यायचं आहे, अंमलबजावणी, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या. आता आपण शेवटी विचार केला या राज्य मागासवर्ग आयोग त्यांनी काय शिफारशी केल्यात, कोणाच्या अध्यक्षतेखाली हा आयोग होता हे पण लक्षात ठेवायचं. शिफारशींमध्ये आपल्या लक्षात आलं मागासवर्ग आयोग म्हणतात भारतीय राज्यघटनेमध्ये मराठा समाजाचा उल्लेख करायचा आहे, मग तो कलम 342(a)(3) अन्वये करण्यात यावा. मराठा समाजाला आरक्षण द्या, कोणत्या कलमानुसार द्या? कलम 15(4), कलम 15(5) आणि कलम 16(4) अन्वये मराठा समाजाला आरक्षण द्या. आणि 84% मराठा समाज मागास आहे अशा मागासवर्ग आयोगाच्या प्रमुख शिफारशी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. मग आता याच्यावरचे काय प्रश्न असू शकतील पहा. राज्य मागासवर्ग आयोगानं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मराठा समाजाचा उल्लेख करण्यात यावा अशी शिफारस केली आहे? कलम 342(a)(3) अन्वये मराठा समाजाचा उल्लेख राज्यघटनेमध्ये करण्यात यावा अशी राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. राज्य मागासवर्ग आयोगाने कोणत्या कलमानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली? कोणकोणत्या कलमानुसार? कलम 15(4), कलम 15(5), कलम 16(4) अन्वये मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी शिफारस राज्य मागासवर्ग आयोगानं केलेली. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाविषयी शिफारशी करणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष सुनील सिर्के शुक्रे हे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे हे मुद्दे लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावरती झाला तर तुम्हाला सहजपणे त्याचं उत्तर शोधता येणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात, पुढच्या मुद्द्याकडे आपल्या महत्वाच्या जाऊयात. देशात 97 कोटी मतदार, हे मतदार संख्या किती आहे हे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. कधी जाहीर केलं निवडणूक आयोगानं? 9 फेब्रुवारी 2024 रोजी. 9 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगानं जाहीर केलं. मतदार संख्या जाहीर केली. देशात 97 कोटी मतदार आहेत. त्याच्यानंतर पहा, देशात एकूण किती मतदार असल्याची नोंद करण्यात आलेली? जवळजवळ 96.88 कोटी ऍक्च्युअल आकडा, आणि त्यालाच आपण 97 कोटी म्हणतात. निवडणूक आयोग म्हणतात 96.88 कोटी मतदार भारतामध्ये आहेत. आणखी काय निवडणूक आयोग म्हणते पहा, 2019ची जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीदरम्यान 89.6 कोटी मतदार नोंदवले गेले होते 2019 मध्ये. आणि 2019चा जर विचार केला तर 2019 मध्ये 1000 पुरुष मतदारांमाग स्त्रियांची संख्या किती होती? तर महिला मतदार 940 होत्या. 940 2019 मध्ये. आता 2024 ची आकडेवारी निवडणूक आयोग सांगताय. 2019 ची आकडेवारी आपण पाहिली का? काय म्हणताय निवडणूक आयोग? 2019 मध्ये काय परिस्थिती होती? लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान 89.6 कोटी मतदार होते आणि 2019 मध्ये 1000 पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची संख्या 1000 पुरुषांमागे 940 होती. पहा, लक्षात ठेवायचं आपल्याला, 1000 पुरुषांमागे महिला मतदारांची संख्या 940 होती. 2024 मध्ये 1000 पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची संख्या किती आहे? तर 948 आहे. म्हणजे आता विचार करा, इथे 940 होती, 2024 मध्ये 948 आहे. म्हणजे वाढली का कमी झाली? याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतील.
2019च्या तुलनेत 2024 मध्ये 1000 पुरुष मतदारांमागे स्त्री मतदारांची जी संख्या आहे, प्रमाण आहे, ते वाढलंय की कमी झालंय हे आपल्याला लक्षात ठेवायचं. वाढलं हे आपल्या लक्षात आहे. कितीनी वाढलंय, किती बिंदूंनी वाढलंय? 8 बिंदूंनी वाढलंय. वाढलंय का 8 बिंदूंनी? 2019 मध्ये किती सांगितलं आपल्याला? 1000 पुरुष मतदारांमागे 940 स्त्रिया मतदार, महिला मतदार. आणि 2024 मध्ये निवडणूक आयोग काय म्हणताय? 1000 पुरुष मतदारांमागे महिला मतदार 948 आहेत. म्हणजे 8 बिंदूंनी संख्या वाढलेली दिसते. वाढली हा पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, किती बिंदूंनी वाढली ते लक्षात ठेवायचं. 940 वरून 948 झाले. ठीक आहे. आणखी काय सांगितलंय, काय म्हणतंय निवडणूक आयोग? निवडणूक आयोग आता महाराष्ट्रासंबंधी काय म्हणते आपण पाहूयात. महाराष्ट्र राज्याच्या मतदारांच्या संख्येत वाढ झाली असं म्हटलं जातं. राज्याची मतदार संख्या 9,12,00,000 एवढी झालेली आहे. मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर 922 आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण वाढलंय. सर्वाधिक मतदार 30 ते 39 वयोगटातील आहेत, 22.60%. महाराष्ट्र राज्यातील मतदारच्या संख्येमध्ये पहिली गोष्ट आपल्याला कळाली, वाढ झाली का कमी झाली? आपल्या लक्षात आलं, वाढ झालेली. मग राज्याची मतदार संख्या किती झाली आहे? 9,12,00,000. मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर 922 राष्ट्रीय स्तरापेक्षा कमी आहे. हे विधानात विचारतील. तिथे किती आहे? 948 आहे. इथं किती दिसतंय तुम्हाला? 922 झाला, म्हणजे कमी झालेली आहे. लक्षात आलं. पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण मात्र वाढलंय. हे अशी जी विधान आहेत हे लक्षात ठेवायचं की पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण वाढलंय. आणि सर्वाधिक मतदार 30 ते 39 वयोगटातील आहेत, जे 22.60% आहेत. आता महाराष्ट्रातील मतदारसंघाची काही वैशिष्ट्य पण या ठिकाणी आपल्याला सांगितलेली दिसतात. याच्यामध्ये काय काय वैशिष्ट्य सांगितलेत पहा. सर्वाधिक मतदार संख्या पुणे जिल्हा, सर्वात कमी मतदार संख्या सिंधुदुर्ग जिल्हा, सर्वाधिक दिव्यांग मतदार पुणे जिल्ह्यात आहेत, सर्वात कमी दिव्यांग मतदार नंदुरबार जिल्ह्यात आहेत, सर्वाधिक दुर्गम मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. अशा प्रकारे ही वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर विचार केला, आता काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत, त्याचा आपण विचार करूयात. एक एक मी प्रश्न विचारतो, तर ते प्रश्न तुम्हाला पाहायचेत की ती विधानं तुम्हाला आठवतात की नाही हे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे. मतदार संख्या आपण म्हणतोय निवडणूक आयोगाकडून जाहीर झाले 9 फेब्रुवारी 2024 ला. ठीक आहे. देशात एकूण किती मतदार संख्या आहे ते सांगितलंय. 96.88 कोटी मतदार संख्या हे सांगितलंय. त्याच्यानंतर 2019च्या तुलनेत 2024 मध्ये मतदार संख्येमध्ये वाढ झाली, हा मुद्दा आपल्या लक्षात आला. कारण 19 मध्ये 89.6 कोटी होती, ती आता 96.88 कोटी झाली, म्हणजे वाढ झाली. दुसरी गोष्ट आपण विचार केला की 19 आणि 24 मध्ये 1000 पुरुष मतदारांमागे महिला मतदारांचं प्रमाण किती होतं? आपल्या लक्षात आलं 19च्या तुलनेत 2024 मध्ये 1000 पुरुष मतदारांमागे महिला मतदारांचं प्रमाण वाढलंय. 8 बिंदूंनी वाढलं. 940 होतं ते 948 झालं 2024 मध्ये. लक्षात आलं. ठीक आहे. पुढे मग आपल्याला निवडणूक आयोग म्हणतोय की महाराष्ट्र राज्यात मतदारांच्या संख्येत वाढ झाल्या. तिथेही सांगितले किती, तर 9,12,00,000. मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये किती आहे हा पण महत्वाचा आहे, 922 आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण वाढलंय की घटलंय? वाढलंय. सर्वाधिक मतदार कोणत्या वयोगटातील? 30 ते 39 वयोगटातील, 22.60%. आणि काही वैशिष्ट्य आपण पाहिली की सर्वाधिक मतदार संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते? पुणे. सर्वात कमी मतदार संख्या सिंधुदुर्ग. सर्वाधिक दिव्यांग मतदार पुणे. सर्वात कमी दिव्यांग मतदार नंदुरबार. सर्वाधिक दुर्गम मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा. लक्षात राहील. हे निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे काही माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. आता पुढचा आपला महत्वाचा मुद्दा, आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्ट याचं अमृत महोत्सवी वर्ष हे पूर्ण झाले, त्याला 75 वर्ष, तर ते महत्वाचं आहे. आता हे थोडीशी चर्चा करूयात आपण.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाली. कधी झाली? 28 जानेवारी 2024 ला भारताच्या सुप्रीम कोर्टाला 75 वर्ष पूर्ण, ज्याला आपण अमृत महोत्सवी वर्ष असं म्हणतोय. तर 75 वर्ष कधी पूर्ण झाली? 28 जानेवारी 2024 ला झाली. ठीक आहे. मग या निमित्त नरेंद्र मोदींनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन केलेलं होतं. आता आपण पाहूयात यावेळी कोणते उपक्रम सुरू करण्यात आले. हे जे उद्घाटन केलं, 75 वर्षे सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण झाली म्हणून, तर यावेळी कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले? DGSCR हा कार्यक्रम राबवण्यात आला. डिजिटल सुप्रीम कोर्ट रिपोर्ट असं म्हटलं जातं त्याला. डिजिटल सुप्रीम कोर्ट रिपोर्ट, SCR, सुप्रीम कोर्ट रिपोर्ट म्हणजे डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल हा कार्यक्रम राबवण्यात आला. आता काय होईल की जे काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत हे तुम्हाला मला सुद्धा पाहता येणार आहेत. डिजिटल पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते पाहू शकणार आहेत की सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय होता, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय कोणत्या प्रकारे दिला, या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. मग याला म्हटलं DGSCR, डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल. डिजिटल न्यायालय 2 आणि सर्वोच्च न्यायालयासाठी एक नवीन द्विभाषिक वेबसाईट, तर हे उपक्रम सुरू करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोणत्या उपक्रम सुरू करण्यात आलेत? तर डिजिटल सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल, डिजिटल न्यायालय 2, सर्वोच्च न्यायालयासाठी एक नवीन द्विभाषिक वेबसाईट, असे उपक्रम सुरू झालेले आपल्याला दिसतात 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त. आता हे जे 3 नवीन प्रोजेक्ट आहेत ते थोडक्यात आपण म्हटलं. पहिलं DGSCR, डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आपण म्हटलं की तुम्हाला मला म्हणजे नागरिकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिले जातील. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिलेत, कशाच्या आधारावर दिलेत, कोणते मुद्दे विचारात घेतले, हे सगळं अभ्यासायला मिळणार आहे. त्याच्यानंतर यामुळं 1950 पासून ते आतापर्यंतच्या सर्व निकालांची माहिती आपल्याला मिळणार आहे. डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड असं त्याला म्हटलं गेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. दुसरं, डिजिटल कोर्ट्स म्हणजे काय? या अंतर्गत जिल्हा न्यायालयामधील जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात न्यायालयीन अभिलेख उपलब्ध करून दिले जाणार आहेत. न्यायालयीन अभिलेख उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एखाद्या खटल्यामध्ये आत्ता अलीकडच्या कालावधीमध्ये एक खटला असा घडला की म्हणजे एक आठवड्यापूर्वी, आज आपण चर्चा करतोय, आठवड्यापूर्वी साधारणपणे म्हणा 3-4 दिवसापूर्वी अल्लू अर्जुन यांना अटक करण्यात आलेली होती. दुर्दैवानं ते एका थिएटरमध्ये गेले आणि त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आणि मग त्याच्या ह्याच्यामध्ये तेलंगणा सरकारने त्यांना अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर तिथलं जे न्यायालय होतं त्या न्यायालयाने त्या अल्लू अर्जुन यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता हे सगळं घडलं अचानकपणे, म्हणजे घाईघाईनं सरकारनं पण डिसिजन घेतला आणि मग पूर्वी असाच एक निर्णय आला होता. आपले बॉलिवूडचे जे स्टार आहेत शाहरुख खान यांच्या बाबतीमध्ये रईस या पिक्चरचं प्रमोशन होतं आणि गुजरातमध्ये प्रमोशन करत असताना एकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एक त्या ठिकाणी डिसिजन दिलं होतं न्यायालयाने की याच्यामध्ये प्रत्यक्ष त्यांचा कोणताही हात दिसत नाही, तो त्याच्यामुळे त्यांना सोडलं गेलं होतं. त्याच डिसिजनचा पूर्वी जो निर्णय दिला आहे तो जतन करून ठेवलाय, म्हणजे त्याला अभिलेख म्हणायचं. त्याच अभिलेखाचा वापर करून, त्याच निर्णयाचा वापर करून या ठिकाणी तेलंगणाच्या हायकोर्टानं या अल्लू अर्जुन यांना त्याच आधारावरती जामीन दिलेला आहे. म्हणजे काय करायचं आहे की जिल्हा न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात न्यायालयीन अभिलेख तुम्हाला लक्षात आलं की जे पूर्वीचे न्यायालयाचे निर्णय आहेत ते आता कसे डिजिटल स्वरूपामध्ये जिल्हा न्यायाधीशांना उपलब्ध होणार आहे. फाईल पाठवायची नाही, काय नाही, इकडून ईमेल केला की त्यांना तिथं उपलब्ध. तर अशा प्रकारे डिजिटल कोर्ट्स, नवीन संकेतस्थळ हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे आणि याचा आपल्या सामान्य नागरिकांना सुद्धा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्वोच्च न्यायालयाचं जे अमृत महोत्सवी वर्ष होतं यावेळी हे 3 उपक्रम सुरू करण्यात आले होते.
लक्षात आलं. डिजिटल सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल, DGSCR डिजिटल सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड. डिजिटल न्यायालय सर्वोच्च न्यायालयासाठी एक नवीन द्विभाषिक म्हणजे हिंदी आणि इंग्रजी मधला आपण अभ्यास. तर हे उपक्रम या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आले आणि आपण सुरुवातीला म्हटलं की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन कोणी केलंय? नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. 75 वर्ष कधी पूर्ण झाली? 28 जानेवारी 2024 रोजी सुप्रीम कोर्टाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तारीख पण विचारण्याची शक्यता आहे. काय स्थापनेचं वर्ष? 28 जानेवारी 2024 ला 75 वर्ष पूर्ण झाली. थोडक्यात आता आपण हे सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास करूयात. 28 जानेवारी 1950 ला स्थापना झाली. पहिले सरन्यायाधीश H.J. कानिया होते. सुप्रीम कोर्टाची सुरुवातीस संसदेच्या इमारतीतील चेंबर ऑफ प्रिन्सेस येथे जागा होती. 1958 मध्ये ही जागा बदलली आणि आत्ताचं सध्याचं जे सर्वोच्च न्यायालय त्या जागेमध्ये ते स्थलांतरित झालं. घोषवाक्य सर्वोच्च न्यायालयाचं यतो धर्मस्थतो जय हे आहे. महत्वाचे प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाला 28 जानेवारी 2024 ला 75 वर्ष पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाचं घोषवाक्य कोणतं आहे असं काहीतरी विचारतील तर माहिती असावं. पहिले न्यायाधीश हे होते, घोषवाक्य हे आहे. तर थोडक्यात तेवढी माहिती ठेवा. यतो धर्मस्थतो जय हे घोषवाक्य आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपल्या जाऊया. आता ही महत्वाची घडामोड घडली आहे ह्या विषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी. फौजदारी न्यायव्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी केंद्र सरकारने नवीन 3 कायदे आणलेत. हे तुम्ही अभ्यासले असतील. 3 नवीन कायदे आणलेत. पण त्याच्याविषयी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे याचा आपण विचार करूयात. भारतीय न्याय संहिता कायदे कोणते आहेत पहा. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष कायदा. कोणकोणत्या जागांवरती हे कायदे आणलेत त्याचा आपण विचार करूयात. इंडियाज ट्रान्सफॉर्मेटिव्ह न्यू क्रिमिनल लॉज अ न्यू एरा. अशा प्रकारे हे आहेत. 3 नवे कायदे देशात कधीपासून लागू झाले हा पण प्रश्न विचारतील. हे इथं लक्षात ठेवा. कधीपासून हे कायदे लागू झाले देशामध्ये? 1 जुलै 2024 पासून लागू झाले. इथे मात्र तारीख तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. जिथे उद्घाटन झाली त्यांची तारखा लक्षात ठेवू नका. पण काय लागू झालंय हे मात्र तारखा आपल्याला, अंमलबजावणी कधी सुरू झाली ह्या तारखा मात्र आपल्याला करंट अफेअर्स मध्ये महत्वाच्या ठरतात. एखादा जर प्रश्न आला तर तो चुकू नये. तर आपण पाहूया 3 नवे कायदे देशात कधी लागू झाले? 1 जुलैला लागू झाले. 1 जुलै 2024 ला. ठीक आहे. कायद्यांना संसदेकडून मंजुरी मिळाली 21 सप्टेंबर 2023 ला. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे 25 डिसेंबर 2023 ला. कायद्याचं उद्दिष्ट काय आहे? कायद्याचं उद्दिष्ट विविध गुन्हे आणि त्यांच्या शिक्षेची व्याख्या करून देशातील फौजदारी न्यायव्यवस्थेत पूर्णपणे परिवर्तन करायचं. इंग्रजांच्या काळापासून असलेले कायदे बदलण्याची तसदी या नवीन सरकारनं तरी घेतली असं आपल्याला म्हणता येईल. तशा प्रकारे विविध गुन्हे आणि त्यांच्या शिक्षेची व्याख्या करून देशातील फौजदारी न्यायव्यवस्थेमध्ये पूर्णपणे परिवर्तन करणं हा उद्देश आहे. ठीक आहे. जुना कायदा कोणता होता? नवीन कायदा कोणता आहे? भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड 1860. कोणता नवीन कायदा आलाय? भारतीय न्याय संहिता 2023. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आणि नवीन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. भारतीय पुरावा कायदा 1872, भारतीय साक्ष कायदा 2023. कोणत्या कायद्याच्या जागेवर कोणता कायदा आला इथे सुद्धा कन्फ्युजन नाही झाले पाहिजे. अशा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या वेळ वाचवण्यासाठी, कारण इथे थोडं फसवण्याचा प्रयत्न आपल्याला करतील. मग कोणत्या कायद्याच्या जागेवरती कोणता कायदा आलाय हे मात्र आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय नागरिक संहिता, भारतीय पुरावा कायदा, भारतीय साक्ष कायदा. तशा प्रकारे आणि हे कायदे जे आहेत 1860, 1973, 1872 हे पण लक्षामध्ये ठेवा. लक्षात आलं? पुढे जाऊ. आता थोडक्यात आपण पाहूयात की वरवरची तर तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे, पण काही पॉइंट्स आपण अभ्यासून पुढे जाऊयात. काय बदल झाले असतील
थोडक्यात बदल आपण अभ्यासणार आहोत आणि हे बदल तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही, ते सहजपणे तुमच्या लक्षामध्ये राहतील. भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये प्रमुख बदल कोणते करण्यात आले आहेत? कोणते बदल झाले? बाल या शब्दांची नेमकी व्याख्या समाविष्ट करण्यात आली. दुसरी गोष्ट, लिंग या संकल्पनेत पारलिंगीचा समावेश करण्यात आला. कागदपत्र या संकल्पनेत इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदी यांचा समावेश करण्यात आला. महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये नव परिशिष्ट समावेश करण्यात आलं. त्यानंतर खोट्या बातम्या प्रसृत करणं याचा गुन्ह्यांमध्ये समावेश झालाय. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा, खोट्या बातम्या प्रसृत नाही, काही व्हॉट्सअपवरती पाठवायचं नाही, तर खोट्या बातम्या प्रसृत करणं याचा गुन्ह्यामध्ये समावेश करण्यात आलाय. एखाद्या मुलाचा लैंगिक छळ करणं ही संकल्पना नव्यानं समाविष्ट केली गेली. आत्महत्येचा प्रयत्न हे कलम रद्द करण्यात आलं. भीक मागण्यासाठी मुलं पळवणं हा मानवी तस्करीचा एक भाग मानण्यात येणार आहे. 5,000 रुपयांपेक्षा, हे लक्षात ठेवा बरं का, हा मुद्दा मात्र तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिला पाहिजे, 5,000 रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या चोरीच्या घटनांसाठी समाजसेवा ही शिक्षा देण्यात येणार आहे. लग्नाच्या आमिषानं, बढतीच्या आमिषानं किंवा ओळख लपवून जर लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर तो गुन्हा ठरेल. तर अशा प्रकारचे काही महत्वाचे मुद्दे या संकल्पनेमध्ये आपल्याला भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये जे प्रमुख बदल करण्यात आलेले आहेत, तर हे काही प्रमुख बदल वाचले की परीक्षेमध्ये नक्की आठवतील जर विचारले तर. त्यानंतर पहा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मध्ये प्रमुख बदल कोणते करण्यात आले त्याचा आपण विचार करूया. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण याच्या अगोदर पण एकाला स्टार केलं होतं आणि इथे पण एकाला केलंय, हे लक्षात ठेवायचं. महानगर आणि महानगर न्याय दंडाधिकारी हे प्रवर्ग रद्द करण्यात आले आहेत, हे लक्षात ठेवायचं. कोणता प्रवर्ग रद्द करण्यात आला? लक्षात आलं? महानगर आणि महानगर न्याय दंडाधिकारी हा प्रवर्ग रद्द करण्यात आलाय. त्यानंतर आणखी एक पद रद्द करण्यात आलं. कोणतं? हे पण महत्वाचं आहे. सहाय्यक सत्र न्यायाधीश हे पद रद्द करण्यात आलेलं आहे. आपल्याला जसंच्या तसं विचारतील. लक्षात आलं? हे कोणत्या कायद्यानं करण्यात आलंय? हे कायदे लक्षात ठेवायचे आहेत. इथं पण फसवतील. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार घोषित गुन्हेगार या संकल्पनेतील व्याप्तीत वाढ करण्यात आली. 10 वर्ष अथवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या सर्वांचा या संकल्पनेत समावेश करण्यात आला. घोषित गुन्हेगार या संकल्पनेतील व्याप्तीत वाढ झाली. 10 वर्ष अथवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या सर्वांचा या संकल्पनेमध्ये समावेश करण्यात आला. ठीक आहे. स्थानबद्धतेच्या पहिल्या 40 ते 60 दिवसांच्या काळात 15 दिवस पोलीस कोठडीची मुभा आणि या कारणानं जामीन नामंजूर करता येणार नाहीये. त्यानंतर जिल्हा पातळीवर विशिष्ट पोलीस अधिकारी असणार. प्रत्येक पोलीस ठाण्याला अटकेसाठी नोटीस द्यावी लागेल. तपासाचा आढावा, जो तपास केला आहे पोलीस यंत्रणेनं, त्या तपासाचा आढावा 90 दिवसात आरोपीला मिळण्याचा अधिकार आरोपीचा सांगण्यात आलेला आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपासासाठी 90 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांमध्ये निकाल द्यावा लागणार आहे. हे बंधनकारक आहे. काही विशिष्ट कारणासाठी मुदत आणखी 60 दिवस वाढवलेली असेल. 30 दिवसात आणि काही विशिष्ट कारणासाठी मुदत 30 ऐवजी 60 पण असू शकते. लक्षात आलं? 30-60. 0 FIR देशभरात लागू होणार. 0 FIR म्हणजे काय? घटना दुसरीकडे घडली आहे आणि समजा मध्ये एक असा 0 FIR घडून आलेला होता एका केसमध्ये, की घटना उत्तर प्रदेशात घडलेली होती आणि FIR मात्र दिल्लीत केली होती. त्याला म्हणायचं 0 FIR. तशा प्रकारे 0 FIR देशभरात लागू करावा लागणार नाही. तर हे आमच्या अद्दीतच येत नाही, आम्ही FIR घेत नाही असं नाही. 0 FIR तुम्हाला देशभरात लागू केलेली येतात. त्यानंतर
FIR सुद्धा नोंदवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि नृशंस गुन्ह्यांसाठी बेड्या घालण्याची तरतूद वगळलेली आहे. अशा प्रकारे काही महत्वाच्या तरतुदी आहेत. त्याच्यातल्या काही तरतुदी आपण स्टार केल्या, त्या मात्र तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्यात की कोणती पद रद्द करण्यात आलेली आहेत. सहाय्यक सत्र न्यायाधीश हे पद रद्द झालंय. महानगर आणि महानगर न्यायदंडाधिकारी हे प्रवर्ग रद्द करण्यात आलेला आहे. तशा प्रकारे वरती जे आपण एक पाहिलं आणि हे सगळं कोणत्या कायद्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवायचं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 एक दोनदा रिव्हिजन केली की हे मुद्दे तुम्हाला आपोआप परीक्षेमध्ये आठवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायदा कोणता आहे हे लक्षात नाही. कायदे देतील आणि एखादी विचारतील. लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर प्रमुख बदल आता आपण शेवटच्या टप्प्यात अभ्यासूयात. कागदपत्राच्या व्याख्यात इलेक्ट्रॉनिक नोंदीचा समावेश होणार आहे. पुराव्याच्या व्याख्यात इलेक्ट्रॉनिक जबाब समाविष्ट करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल दस्तऐवजांचे योग्य सादरीकरण, जतन, वैधता याबाबत तरतूद आहे. पती व पत्नी विरोधातील खटल्यात वैवाहिक जोडीदाराला सक्षम साक्षीदार मानले जाणार आहे आणि गुन्ह्यातील साक्षीदाराच्या साक्षीच्या आधारे दोषसिद्धी वैध मानली जाणार आहे. तशा प्रकारे काही महत्वाचे बदल झालेत. आता याच्याविषयी प्रश्न आपण अभ्यासूया. फौजदारी न्यायव्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवीन कायदे आणलेत. कोणते? भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष कायदा. देशामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी केव्हापासून लागू झाली? आपण म्हटलं 1 जुलै 2024 पासून. 1 जुलैची तारीख मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी कोणता नवीन कायदा समाविष्ट करण्यात आला? भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा समाविष्ट करण्यात आला. कोणत्या कायद्याच्या जागेवर कोणता कायदा? भारतीय दंड संहिता 1860, भारतीय न्याय संहिता 2023. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतले? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. भारतीय पुरावा कायदा 1872 या कायद्याची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतली? भारतीय साक्ष कायदा 2023. तर हे महत्वाचे मुद्दे आपण अभ्यासले. शेवटचा आणि छोटा मुद्दा आपल्याचा, बिहारमध्ये निवडणुका झाल्यात. हे 9व्यांदा मुख्यमंत्री झालेत, संयुक्त जनता दलाचे नेते. कदाचित विधान आलं 7व्यांदा 8व्यांदा असं जर म्हटलं तर 9व्यांदा झालेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे आहेत, त्यांनी शपथ दिली. उपमुख्यमंत्री 2 जण आहेत. भाजपचे नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे 2 जण उपमुख्यमंत्री आहेत. हे झाले आपल्या राजकीय घडामोडीचा दुसरा टप्पा. यानंतर आपण भेटणार आहोत राजकीय घडामोडींच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये. अपेक्षित आहे हे मुद्दे तुम्हाला समजले असतील आणि नेहमी PDF समोर ठेवा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, कारण तुम्ही जर पास होण्यासाठी अभ्यास करताय तर काही रूल्स तुम्हाला पाळावे लागतील. तर मग हे रूल आहे की प्रत्येक लेक्चर पाहण्या अगोदर पुढे PDF ठेवा आणि PDF मध्ये व्यवस्थित अंडरलाईन करून ते तयारी करा. अशी जर तयारी तुम्ही वर्षभर केली, 5-6 महिने 7-8 महिने केली परीक्षेच्या अगोदर, तर 15 पैकी 13-14 प्रश्न तुमचे बरोबर नक्की येतील. पण ही रोजची मेहनत आहे, रोजची तपस्या आहे तुमची. 1-2 लेक्चर करण्याची, 1-1.5 तास करण्याची, त्यावेळी 15 पैकी 12, 13, 14 हे मार्क तुम्हाला नक्की पडतील. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात राजकीय घडामोडींच्या पुढच्या टप्प्यामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.